भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे, ज्या अभंगामध्ये ईश प्राप्तीची पंचसूत्री सांगितलेली आहे। माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो। समस्त ग्रामस्थ भोयेगाव यांचं मी हार्दिक अभिनंदन करणार आहे आणि ते अभिनंदन या करता की त्यांनी आपल्या गावामध्ये अत्यंत सुंदर असं मारुतीरायाचं मंदिर बांधलं, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं अनिवार्य आहे। चांदा ते बांदा संपूर्ण महाराष्ट्र आणि आसू तो हिमाचल मी फिरलो, अनेक मंदिरं पाहिली, पण आज ही मंदिरातली प्रसन्नता पाहून मला अत्यंत आनंद झालाय। यातल्या मूर्ती इतक्या सुंदर आहेत की पाहिल्या वेध लावी। या मागील कालखंडात मी उर्धुळला येऊन गेलोय, दिग्वदला येऊन गेलोय। इथे सुद्धा 2007 साली येण्याचा योग होता पण आला नाही। आणि नियम असा आहे की महाराज आल्याची जेवढी चर्चा होत नाही तेवढी न आल्याची जास्त होते। पण आज हे सर्व वातावरण पाहिल्यानंतर माझ्या अंतकरणात एक अशी सात्विक भावना निर्माण झाली की सध्या पंढरीचा पांडुरंग भोयेगावमध्ये आहे। पण त्याशिवाय एवढं सुंदर वातावरण निर्माण होऊच शकत नाही। आणि तो आईसाहेब रुक्मिणी मातेचा आलाय आणि काला करून मग जाणार आहे, अशी माझ्या अंतकरणातली पवित्र भावना। आज एक दुसरा साक्षात्कार असा की लवकर यावं म्हणून मी गाडीपेक्षा रेल्वेने प्रवास केला, पण रेल्वेच 2.5 तास लेट झाली। तेव्हा आजही 2007ची आवृत्ती होते की काय। पण या गावाचा एक भूमिपुत्र आणि वारकरी संप्रदायाचे एक तरुण उमद व्यक्तिमत्व असे किरण महाराज बोरसे, कौतुक वाटलं त्या तरुणाचं की गावातला सप्ताह यशस्वी व्हावा म्हणून त्यांनी 7 दिवस उपवास करणं हे साधकाचं खूप मोठं लक्षण आहे। नाशिकला ती गाडी 6:45ला जाणार असं दाखवत होतं इंडिकेटर, तेव्हा म्हटलं इथे पोचायला 8 वाजतील। मी किरण महाराजांना म्हटलं जर योगायोगानं मनमाडला थांबली तर उतरतो, पण मनमाडला थांबली नाही। त्यांना मी सांगितलं की मी आता नाशिकलाच उतरतो, मनमाडला काही गाडी थांबली नाही। त्यांनी मारुतीरायाला नमस्कार केला की देवा गाडी थांबाव्याची व्यवस्था कर, आणि 3 किलोमीटर गाडी थांबली, हा केवढा मोठा चमत्कार आहे। त्याच्याकरता वेगळा मारुती दिसावा असं काही कारण नाही। माझ्या मनात आलं की तो वायुनंदन आहे, वायूची गती कमी केली आणि गाडी थांबली, असं काही घडू शकतं। तेव्हा हा एक खूप मोठा साक्षात्कार असं मी मानतो आणि त्या सेवेमध्ये मी उपलब्ध आहे। चांदवड, निफाड आणि परिसरातले सगळे पंचक्रोशीतले वारकरी आजच्या समारंभाला विशेषत्वानं उपस्थित आहेत। वेळ जरी झाला असला तरी मी वेळेत सोडणार आहे, मग थोडं सांगणार आहे पण अतिशय गोड सांगणार आहे। थोडा प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मला तुमच्याशी बोलताना बसून बोलावं लागतं, याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे। ईश प्राप्तीची पंचसूत्री सांगण्यापूर्वी इकडे लक्ष द्या। आज आम्ही चांद्रयान यशस्वी झालं, एवढी वैज्ञानिक क्रांती झाली। चांद्रयान यशस्वी करण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी केलेली मोठी कामगिरी आहे की नासाचं सुद्धा इस्रोकडे लक्ष जावं, एवढं मोठं एक काम आहे। पण एका बाजूला विज्ञान विकसित होत आहे, भौतिक विकासाचा आलेख प्रतिक्षण वर्धमान आहे, पण त्याच तुलनेमध्ये नास्तिकवादही डोकं वर काढतोय। ते असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, इकडे लक्ष द्या, असा एक प्रश्न काका निर्माण होऊ शकतो
की माणूस जर चंद्रावर गेला तर भोयगावात मंदिर बांधायचं काय कारण, आणि लाखो रुपये घालवायचं काय कारण. त्यापेक्षा गावातली एखादी योजना झाली असती. काही वाईट विचार नाही, विधायक विचार आहे. पण प्रश्न असा निर्माण होईल की मी मंदिर कशासाठी. एक जण म्हणाला की जर एवढं मंदिर बांधण्यापेक्षा गावाचा रस्ता चांगला केला असता तर बरं झालं असतं. इथलं नाही सांगत मी, एखाद्याचा असा विचार की रस्ता चांगला झाला असता एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा. त्याला उत्तर एवढंच आहे की रस्ता चांगला झाला तरी सुद्धा रस्त्यावरनं कसं चालावं हे वारकरी संप्रदायच सांगू शकतो. हे लक्षात ठेवा. एवढा चांगला रस्ता बांधला आणि संध्याकाळी जर धापास पडलेले दिसले, उपयोग नाही. माझ्यासमोर खूप चांगला एक दृष्टांत आहे. सर्व मायबाप श्रोत्यांना माझी विनंती आहे की आपापले मोबाईल जरा शांत करून ठेवा, कारण ते यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवत आहे. तुमच्याशी हा 120 मिनिटाचा संवाद साधण्यासाठी मला वऱ्हाडातून किती धावपळ करीत यावं लागलंय. त्याची गांभीर्यानं दखल घेत ऐका. हे खूप चांगला दृष्टांत सांगतो आपल्याला. मी गेल्या 40 वर्षात खूप वाचलंय, अनेक संतांची चरित्र वाचली. त्यामध्ये मला भावलेलं चरित्र ते होते सद्गुरू दादा महाराज सातारकर. हे खूप मोठे संत होते. म्हणजे परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचे ते आजोबा एक महान संत होते. त्यांची ज्ञानेश्वरी सांगायची शैली खूप उच्चतम अशी होती. 1946ला त्यांचं वैकुंठगमन झाल्यामुळे त्यांचं दर्शन करण्याचा योग आला नाही. पण त्यांचं चरित्र त्यावेळेच्या हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट गोपाळ शंकर राहीरकर यांनी 700 पानाचं चरित्र लिहिलेलं आहे. साधकांनी वाचलंच पाहिजे असं चरित्र आहे. थोडं ऐका काय म्हणतोय ते. दादा महाराज सातारचे. आणि त्याच काळामध्ये साताऱ्यामध्ये एक दुसरं दिग्गज व्यक्तिमत्व होतं की ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होती. कदाचित ते नाव सांगितल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल असं ते नाव आहे, पण ते उच्चारावंच लागेल मला. ते होते शीघ्र कवी लावणीकार पठ्ठे बापूराव. आज सुद्धा तमाशा करणाऱ्या माणसाला पठ्ठे बापूरावला नमन केल्याशिवाय तमाशा करता येत नाही. शीघ्र कवी होते. एका क्षणात काव्य करू शकत होते अशी प्रतिभा होती. पण लोकांनी त्यांना बहिष्कार टाकला. ब्राह्मण होते. ब्राह्मणाच्या घरामध्ये टाळ वाजायच्या ऐवजी चाळ वाजतोय. बायका नाचवल्या जात आहेत. त्या काळातल्या समाजाला ते रुचणारं नव्हतं. ब्राह्मण असून लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला, वाईट टाकलं. महाराष्ट्राचा इतिहास फार विचित्र आहे. मोठ्या माणसाला वाळीत नाही टाकलं तर तो समाज कसला. चांगल्या गोष्टी रुजायला फार वेळ लागतो. तर त्यानं टाकलं वाळीत. रोटी बेटी व्यवहार बंद केला. पण अभिजात बुद्धिमान माणूस आजही पठ्ठे पुरावांच्या लावणे ऐका. त्यामुळे पठ्ठे नको वाढवायला. हे आहे चांगलं आहे. मी सांगतोय म्हणून तसंच ठेव. कुठे आलो होतो. त्या पठ्ठे बापूराव नास्तिक झाले आणि भेटेल त्या संतांची निंदा करायला लागले. समाजानं टाकलेला बहिष्कार, त्याच्यातून त्यांचं मतपरिवर्तन झालं. ते अव्वल दर्जाचे नास्तिक झाले. भेटेल त्या साधू संतांची निंदा करू लागले. कर्णोपकरणी त्यांची कानावर बातमी गेली की सातारला एक दादा महाराज नावाचे संत आहेत. खूप मोठे संत आहेत. मग ते फिरत फिरत सातारला आले आणि म्हणले आलोच आहे तर त्यांची भेट घेऊनच जाऊ.
जमलं तर त्यांची पण टवाळी करून येऊ. गेले. दादा महाराजांचं बुधवार नाक्यावर मारुतीचं मंदिर होतं, आजही ते आहे. दादा महाराज एवढे श्रीमंत होते की त्यांना घोडागाडी होती, त्या घोड्याच्या पायात सोन्याचे चाळ होते. व ती श्रीमंती कशी असेल. मंदिराला जे पडदे होते ते रेशमाचे होते आणि त्याला सोन्याची घुंगरं होती. एवढं ऐश्वर होतं. दादा महाराज तक्क्याला टेकून बसले होते आणि पठ्ठे बापूराव आले. मंदिराच्या दारात आल्याबरोबर त्यांनी, श्रीमंत माणूस, त्या काळचं करवत काठी धोतर, करवत काठी उपरणं, डोक्याला मुंडासं, एकदम रुबाबशीर होते. मलमलचा सदरा, देखणे होते. ते दादा महाराजाला पहिला प्रश्न त्याने विचारला, आत यावं का? पेरले ते उगवते आणि बेळण्यासारखे उत्तर येते. दादा महाराज या नाही म्हटले. ते म्हणले दरवाजा उघडाच आहे. उत्तराला उत्तर. ते म्हणले आत येऊ का? ते म्हणले दरवाजा उघडाच आहे. त्यांची टिंगल सुरुवात करावी म्हणून त्यांनी सांगितलं, दरवाजा उघडा असला तरी लोक मी बिघडलोय असं म्हणतात, म्हणून आत येऊ का नाही परवानगी मागितली. मी बिघडलोय असं लोक म्हणतात, पण प्रवेश आहे का नाही मंदिरात म्हणून विचारतो. दादा महाराजांनी इतकं सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले रोग्यांसाठीच हॉस्पिटल्स असतात आणि बिघडलेल्या लोकांसाठीच मंदिर असतं, या आत. गोष्ट संपली. मंदिर फार महत्वाचं आहे. एवढं सर्वांग सुंदर मंदिर तुम्ही बांधलं, यातून एक ऊर्जा निर्माण व्हावी, उपासना दृढ व्हावी. आणि मारुतीचं मंदिर असल्यानंतर पुढच्या 25 वर्षामध्ये आत्ता जे तरुण मला दिसले, हे सुदृढ आणि उत्तम असे पैलवान निर्माण व्हावेत अशी माझी इच्छा. आणि समर्थाने गाव तिथं मारुती एवढ्यासाठी केला की बलसंवर्धन झालं पाहिजे. अजून लोकांना सांगेल, मारुतीचं मंदिर बांधलंय, तुमच्याकडनं मला काही नको आहे, भगवंताच्या कृपेनं सगळं आहे. ज्ञानोबाराला मी रबराचा चेंडू मागितला, त्यांनी मला सोन्याचा दिला, काही कमी नाही. मागायचं झालं तर तुम्हाला सांगतो, या मंदिराच्या शेजारी सुंदर तालीम होऊ द्या आणि पोरं खेळू देत तर ऐश्वर्य असेल. 5-25 पोरं जर खेळली उघड्या अंगानं, तर भोयगावचं नाव सगळ्यात जिल्ह्यात होईल की भोयगावला उत्तम तालीम आहे आणि पोरं अशी दिसतात, एखादी फळी उभी राहावी तशी पोरं दिसावीत. मारुती मंदिरं अशी नसावीत, पत्त्याचे डाव चालू नाहीत, असे शेड्डू ऐकायला आले पाहिजेत मारुतीच्या देवळात. मी हे सांगतो कारण 18 साली, वयाच्या 18व्या वर्षी मी 125 नमस्कार घालत होतो. इकडे आलो नसतो तर हिंद केसरी झालो असतो. भगवंताची कृपा होती की इकडे यावं. गेली 43 वर्ष हा चाललेला लोकजागर. तेव्हा माझे सात्विक जे मत आहे ते सगळं व्यक्त केलं. आता अभंगाकडे वळतो. इकडे लक्ष द्या. खूप शांत बसलाय, चांगलं ऐकताय. मी थकून जरी आलोय तरी सुद्धा तुमचा सगळी प्रसन्नता बघून माझी प्रसन्नता वेडी झाली आहे. खूप शांततेने ऐका. ईश प्राप्तीची पंचसूत्री, देव बसलाय ना, मग तो कसा मिळेल याची चर्चा या अभंगात आहे, म्हणून तो घेतलाय. आता एवढे सगळे गर्दी करून बसलेत, एखाद्याने हात उंच करून मला सांगावं मारुतीराच्या साक्षीनं की मला सुख नको आहे. 5 मिनिट देतो मी. ज्याला सुख नको असेल त्याने हात वर करायचा. मला माहिती आहे 50 मिनिटं दिली तरी कोणी हात वर करणार नाही, टाळकऱ्यासकट. मी सुद्धा नाही करणार. आणि कदाचित माझं बोलणं नाही कळालं एखाद्याला आणि एखाद्याने हात वर केला तर बाकीचे लोक त्याच्याकडे विक्षिप्त भावनेनं बघतील आणि म्हणतील याला ठाण्याला पाठवला पाहिजे, याच्या डोक्यावर परिणाम झालाय. सुख कुणाला नकोय, सगळ्याला अपेक्षित आहे, पण सुख मिळत नाही. दुःखाविषयी घृणा आहे पण आल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराजांनी सुखाचा पत्ता सांगितला. तुला सुख पाहिजे ना, मी सांगतो ते कर. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने मेरा जीवा सुख नो येई, तेने
जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे आपला तो एक देव करुणे घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे आपला तो एक देव करुणे घ्यावा 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 तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे आपला तो एक देव करुणे घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे देव भेटल्यानंतर सुख भेटेल. खूप बारकाईने ऐका. कीर्तन ही अत्यंत बारकाईने ऐकावी लागतात, तेव्हा ती कळतात. दुर्दैवाने विनोदी कीर्तनाने लोकांची अभिरुची नष्ट झाली आहे. कीर्तनात विनोद असला पाहिजे, पण विनोद म्हणजेच कीर्तन हा मोठा विनोद आहे. देव भेटल्यावर सुख भेटेल हे मत चुकीचं आहे. पेक्षा देव भेटणं हेच सुख आहे, हा खरा अर्थ आहे. पण तो कुठे भेटावा, कारण ते तितकं सोपं नाहीये. खूप लोकांनी प्रयत्न केले त्याकरता. मागचा इतिहास पाहिला तर याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी यासे हे अमुक ग्रंथ केले, ग्रंथ केले, यासे हे अमुक ग्रंथ केले, ग्रंथ केले, यासे अमुक ग्रंथ केले, ग्रंथ केले, यासे अमुक ग्रंथ केले, ग्रंथ केले. मग देव जोडण्याची पंचसूत्री 5 सूत्र सांगणार आहे. ती सगळ्यांनी लक्षात ठेवा. देव भेटेल. मी आत्ता सांगितलं ना की नास्तिक वाराचं वाळ खूप मोठं आहे. देवाने दिलेल्या तोंडाने देव नाही म्हणणारे लोक आहेत. ज्यांनी वाणी दिली. आमचा आग्रह नाही आहे सांप्रदायिक लोकांचा, माना नाही तर न माना. माझं म्हणणं ऐका, कुणाच्या मानण्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही, हे तर मान्य. कोणी मानलं तरी तो आहे, नाही मानलं तरी तो आहे. तरी मी फायद्या तोट्याचा विचार काका सांगतो. थोडा फायदा तोटा. व्यवहारी माणसं आहेत. देव मानला तर काय फायदा, भेटो हा विचार नंतर. देव मानला तर काय फायदा आणि नाही मानला तर काय तोटा. 2 वाक्यात सांगतो, नोट करून ठेवा. नवीन पद्धतीने उद्या स्टेटसला ठेवायला पण अडचण नाही, लोकांना कळावं म्हणून. इकडे लक्ष द्या. जे लोक देव मानतात, असो नाही तर नसो असं म्हणा घडीवर, पण जे लोक देव मानतात त्यांना संकट समयी देवाचा आधार असतो. हा देव मानण्याचा फायदा आहे. आणि जे लोक देव मानत नाही त्यांना संकट समयी आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. हा देव न मानण्याचा तोटा आहे, लक्षात ठेवा. वैफल्यग्रस्त झाल्यानंतर, नैराश्यग्रस्त झाल्यानंतर काय करू शकतो झालं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत या जगामध्ये एकही माणूस नास्तिक नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. हे मनुष्यजात सकळ
स्वभावताच भजनशील भजनशील झाले असती केवळ माझ्या ठाई. हे माझं अनुभवाचं कीर्तन आहे, इकडे लक्ष द्या. आमच्या गावात पण एक नास्तिक माणूस आहे. असं मानायचं कारण नाही की हरिभक्त असतात त्या गावात नास्तिक नसतात, उलट जास्त असतात. असाच इतिहास आहे. ही नास्तिक माणसं की त्याच्या लेखी कधी भजन नाही, कीर्तन नाही, त्याच्या कॅलेंडरला एकादशीच नाही, करायचा प्रश्नच नाही. पण एक दिवस मी त्याला रंगे हात पकडला. इकडे लक्ष द्या. हे असं झालं, आमच्या गावात असं मारुतीचं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. मी कुठून तरी कीर्तन करून आलो आणि ते इसम पुढे चालले होते, सिगारेट ओढत, धूर सोडत. मला काही घेणं देणं नव्हतं, काही माझ्या पैशाची ओढत नव्हते. पण जसंच मारुतीचं मंदिर आलं त्यांनी ती सिगारेट अशी मागं नेली, खाली वाकले पुढं गेले. हे माझ्या नजरेतून चुकलं नाही. मी पुढं गेलो आणि गाडी उभी केली. गाडीची काच खाली केल्याबरोबर ते गडबडले. मला बघितल्यावर सिगारेट मागच्या मागं फेकून दिली. त्याला निदान कळलं की इथं उडू नये. काही काही महाभागांना ते पण कळत नाही. आत्ता कार्तिकवारी झाली ना आळंदीची, मी दशमीला आंघोळीला इंद्राणीला गेलो, आंघोळ केली, कपडे घालतोय, धोतरच नेसत होतो. एवढ्यात एक वारकरी बुवा पळत आले, जवळ आले. त्यांच्या हातात बिडी होती, ती माझ्या हातात दिली. महाराज जरा धरा. मी म्हणलं मी ओढत नाही, मला कशाला देताय, तुमचं दर्शन घ्यायचंय म्हणजे माझ्या हातात बिडी देणार, माझ्या पाया पडणार. हे विलक्षण आहे का नाही माणूस. त्याच्यापेक्षा हा बरा. त्यांनी निदान फेकून दिली मागच्या मागं. मला नमस्कार केला. नमस्कार महाराज. म्हणलं नमस्कार. काय कीर्तनाला गेला होता वाटतं. हो म्हटलं गेलो होतो. तुम्ही काही येत नाही कीर्तनाला. तो म्हणला त्या भानगडीत आम्ही नाही. म्हणजे ही भानगड त्यांच्या दृष्टीनं. आम्ही करतो कीर्तन. म्हटलं तुम्ही काही येत नाही. मग मी मुद्द्याला हा घातला. म्हटलं तुम्ही देव मानत नाही. म्हणला बिलकुल नाही, या जगात देव बिव सब झूट आहे, देव नाही. मग म्हटलं आत्ता मारुती पुढे वाकलात का. मी बघितलं, त्यांनी दिलेलं उत्तर आयुष्यभर मला लक्षात राहील. तो म्हणला मी देव मानत नाही, पण असलाच तर रामराम केलेला बरा. दृष्टांत संपला. म्हणजे तो देव मानतोच आहे, हे लक्षात ठेवा. कुणाच्या मानण्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही. आणि तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर 5 सूत्र जी आहेत ती एका एका क्रमानं सांगतो. इकडे लक्ष द्या. देव पाहिजे ना, पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही भावशुद्ध अंतकरणाने भजन केलं पाहिजे. देव भेटेल, निश्चित भेटेल. हे महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलंय. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. शुद्ध कनोनिया चित्ता, शुद्ध कनोनिया चित्त, तुझा भाव आहे, तुझा भाव आहे देवा. शुद्ध
देव भेटला तर भजनानंच भेटेल हे लक्षात. हा अभंग असा आहे की पहिल्या दिवशी घेतला तर 1 सप्ताह होईल. 120 मिनिटात काय न्याय देणार अभंगाला. काही काही माणसं आम्हाला आधी भेटतात आणि सांगतात, महाराज अभंग चांगला सोडवा बरं का. मी त्यांना बुवासाहेब असं सांगत आलोय, आपण काय अभंग सोडवणार, अभंगच आपल्याला सोडवतील. खरा अर्थ असा आहे, आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं सांगू शकू आपण. आता ऐका मी काय सांगतोय. भाव शुद्ध अंतकरणे भजन करा पहिल्या चरणात. हे सगळे माझे भजन करणारे मित्र आहेत, त्यांना माझा संदेश आहे. या अभंगाचं पहिलं चरण असं आहे की पूर्वार्धात आपली बेरीज आहे अनेक भजनी कलावंतांची, माझ्या सकट. मी वेगळा नाही तुमच्यापेक्षा, जरा बोलता येते म्हणून वर बसवलं एवढंच आहे. पूर्वार्धात बेरीज पण उत्तरार्धात वजाबाकी. भावे गावे गीत बेरीज पण शुद्ध करून या चित्त. इथं अनेकांची वजाबाकी आहे. होऊ नये असं मी सांगतो तुम्हाला. एका उंचीनं कीर्तन ऐकलं तर कळेल. होऊ नये असं कुणाचं. पण एखाद्याचा अपघातात पाय तुटला, तो मरेल का? नाही मरणार, जगेल, पण लंगडा म्हणून जगेल. कुठेतरी यंत्रामध्ये हात गेला आणि हात तुटला, तो मरेल का? नाही मरणार, जगेल, थोटा म्हणून जगेल. कसलं तरी व्हायरल इन्फेक्शन झालं आणि डोळे गेले, तो मरेल? नाही म्हणणार, जगेल, आंधळा म्हणून जगेल. भयंकर ताप आला आणि तापामध्ये कान गेले, मरेल? नाही म्हणणार, जगेल, बहिरा म्हणून जगेल. पण एका माणसाचं हृदय बंद पडलं आणि तो 10 वर्ष जगला, असं घडेल? काय हो बघा, 2013ला त्यांचं हृदय बंद पडलंय. 24 उजाडला, अजून चालू होत नाही. ब्रिज कँडी पर्यंत जाऊन आले, 25 लाख घालवले, पण हृदय चालू नाही झालं. असं घडणार नाही. जरा बोलू का? ज्या क्षणाला हृदय बंद पडेल त्या क्षणाला मृत्यू असेल. एवढी जागा महत्वाची, तेवढी शुद्ध ठेवा. मी इतकं सोपं नाही सांगितलं, मानताय तेवढं. पाय तुटला याचा अर्थ वाच्यार्थ घेण्यापेक्षा लक्षणेनं बघा. पाय तुटला म्हणजे काय? नको तिकडं गेला, पाय तुटला. टेबला खालून पैसे घेतले, हात तुटला, नको ते बघितलं, डोळा गेला, नको ते ऐकलं, कान गेला. हे सगळं गेलं तरी चालेल, दुरुस्ती होईल, पण एवढी जागा शुद्ध पाहिजे. एवढी जागा शुद्ध झाली ना, येवोनी गोपाळ आहे ते येवोनी गोपाळ, आहे ते येवोनी गोपाळ, आहे ते येवोनी गोपाळ. तुका म्हण चित्त करार निर्मळ, येवोनी गोपाळ रायते ते, येवोनी गोपाळ रायते ते. तुका म्हणे चित्त करार निर्मळ, येवोनी गोपाळ रायते ते, येवोनी गोपाळ रायते. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याचं अंतकरण शुद्ध बुद्ध आणि चांग आलंय त्या ठिकाणी भगवान येऊन राहतो. 43 वर्ष झाली मला सांप्रदायिक या कामात, अनेक ठिकाणी गेलो. 25 वर्षापूर्वी एका मोठ्या व्यक्तीच्या आश्रमात गेलो होतो आणि बाहेर एक बोर्ड लावला होता, इतका सुंदर लिहिला होता की तो मला कीर्तनात उपयुक्त झाला. साधारणपणे मंदिरात तिथं लिहिलेलं असतं, पादत्राणे येथे ठेवा, असंच असतं ना.
किंवा चपल्या घालून आत येऊ नका असं असेल. ज्या माणसाने तो फलक लिहिला असेल त्याच्या बुद्धीचं आणि कल्पनेचं कौतुक केलं पाहिजे. तिथं काय लिहिलं होतं माहिती आहे? अभी बताते है. हा प्रयोग भुयेगावनी करायला पण अडचण नसावी, कारण नवीन मंदिर आहेत, अजून फलकं लागायचे. तर काय लिहिलं होतं माहिती आहे? नम्र सूचना. आणि खाली लिहिलं होतं, या ठिकाणी पायातले जोडे आणि अंतकरणातील जोड्याच्या लायकीचे विचार बाहेर ठेवा आणि मगच आत या. आम्ही जोडे बाहेर ठेवतोय आणि जोडीच्या आत घेऊन जातोय म्हणून ईश प्राप्ती नाही. जरा बोलू का? एखादा मरका पाहुणा जर घरात यायचा असेल तर आपण किती दिवाणखाना आवरतो, बेडशीट काय बदलतो, जाळ्या झिळमिटं झटकतो. अगदी नवीन पिढी एअर फ्रेशनर मारेल. पाहुणा येणार आहे, केलं पाहिजे, 100% केलं पाहिजे. आपली प्रतिष्ठा जतन करण्यासाठी आमची तर म्हणणं असं आहे की वारकऱ्याची पण लाईफस्टाईल एकदम स्टँडर्ड पाहिजे, चांगला पाहिजे. असं काही नियम नाही की तो झोपडीतच राहायला पाहिजे. सुंदर घर आवरलं पाहिजे. प्रश्न एवढाच आहे की सामान्य मरका पाहुणा यायचा असेल तर एवढी आपण तजवीज करतो, विश्वाचा पाहुणा जर हृदयात यायचा असेल तर ते किती शुद्ध असलं पाहिजे, किती स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे. देव तिथे येणार, भेट होईल. पहिलं सूत्र संपलं. आणि काच आणि काचे काढे आणि काचे काढे आणि काचे काढे गुण दोष मना नानी गुण दोष मना नानी गुण दोष मना नानी मना नानी तुझ भावा आहे तुझ भावा आहे देव गुण दोष मना नानी गुण दोष मना नानी तुझ भावा आहे तुझ भावा आहे देव. थोडा शॉर्टकट झाला. हे वागणं बरं नव्हं. दुसरं सूत्र आहे, देव पाहिजे ना, कुणाची निंदा करू नका, देव भेटेल. पाचही सूत्र ऐकल्यानंतर मला काही लोक भेटायला येतील आणि नमस्कार करून म्हणतील, 5 सूत्र ऐकली, आम्ही 4 आचरणात आणू, पण एवढं सोडून बोला. हे जमणार नाही, कारण घाण सवय लागली माणसाला निंदा करायची. ही अशी ती तशी, हा असा तो तसा, आणि तू कसा. गाढवा कधी बघितलंस का स्वतःचं अवलोकन करून? आता ग्रामीण भागात कीर्तन आहे, सांगायला हरकत नाही. म्हणीमध्ये पण खूप तत्वज्ञान आहे. माझ्या डोक्यात आहे म्हणीवरच एक पुस्तक लिहावं. ज्या म्हणी आहेत ना खेड्यापाड्यात, त्या लुप्त होत चालल्यात, त्याच्यात पण तत्वज्ञान ठासून भरलंय. अर्धी म्हटल्यानंतर उरलेली तुम्हाला पाठ आहे. सांगू म्हणता? माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं. पुढं सांगितलं पाहिजे? आता मुसळ केवढं, कुसळ केवढं. त्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतंय, तुझ्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही तुला. इकडे लक्ष द्या बाबा. निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. निंदा करायची नाही कुणाची.
मी अनेक महापुरुषांचं ऐकले गेल्या 40 वर्षात. इकडे लक्ष द्या. पण वारकरी संप्रदायाचा एक बुलंद आवाज होता आणि ते होते संतवीर रामदास बाबा मनसुख. जुने कोण म्हातारे वारकरी आहेत त्यांना माहिती आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराकरता त्यांचं खूप योगदान आहे, रामदास बाबांचं. एकदम कडक होते स्वभावाने. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या एवढं दुसरा कोणी कीर्तनकार नाचला नसेल. कीर्तनात नाचत होते आणि असे मोकार उड्या हाणत नव्हते. लयबद्ध तालबद्ध असं नाचणं होतं रामदास बाबांचं. मी त्यांच्यावर खूप काळ काढला. वारकरी महामंडळाची स्थापना त्यांनीच केली. इकडे लक्ष द्या. मला परिचय द्यायचं कारण एवढंच आहे, खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. तर त्यांनी निंदा म्हणजे काय हे एकदा सांगितलं होतं. ते त्यांच्या कीर्तनात मी ऐकलं आणि गेल्या 40 वर्षात मी ज्याचं ऐकलं त्यांचं सांगितलं नाव आणि मग सांगितलं. स्वतःच्या नावावर पुढी नाही खपवली. सध्या वारकरी संप्रदायामध्ये 14 विद्या 64 कला आणि एक 65वी कला आली, वक्तृत्व चौर्य. ज्याचंही त्याला माप टाकलं पाहिजे. रामदास बाबा काय सांगायचे, त्यांचा अधिकार होता. माझा अधिकार नाही ते सांगण्याचा, पण त्यांचं म्हणून सांगतो. निंदा म्हणजे काय, निंदेचं डेफिनेशन त्यांनी केलं होती. एकदम ज्याला पॉइंटेड डेफिनेशन म्हणतात इंग्रजीत, अचूक व्याख्या. निंदा म्हणजे काय मी सांगणार नव्हतो, विचारही नव्हता सांगण्याचा, पण मुद्दाम सांगतो कारण उद्यापासून कोणी करू नये म्हणून सांगतो. नाही तर एरवी काय सांगायचं कारण आहे. निंदा या शब्दाचा अर्थ रामदास बाबांनी असा सांगितला, आपल्या जिभेच्या खराट्यानं दुसऱ्याची गटारं साफ करणे याचं नाव निंदा. हरकत नाही उद्यापासून करायला. आपल्या जिभेच्या खराट्यानं दुसऱ्याची गटारं साफ करायची. काय पडलंय, कशा करता. महाराजांचे शब्द ऐका, करू नका. माझं हे खूप अनुभवाचं गणित आहे. एक माणूस मला भेटायला आला होता. बुवासाहेब ऐकण्यासारखी गोष्ट आहे. ते भेटायला आला एक माणूस आणि काय विचारतील त्याचा नियम नाही अलीकडं. महाराज होणं सोपं आहे, निभावणं अवघड आहे. त्यांनी मला येऊन काय प्रश्न विचारला, सगळ्यात चांगले अभंग कोणते. म्हटलं सगळ्यात कोणते अभंग, संतांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. तर कोणते अभंग सांगणार तुला. पण आता तू प्रश्नच उभा केलाय तर मी वर्गवारी म्हणून सांगतो आणि तुम्ही मला अनुमोदन द्याल. सगळेच अभंग चांगले आहेत, सगळ्याच संतांचे चांगले आहेत. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांपासून ते निळोबारायापर्यंत सगळ्यांचे अभंग चांगले आहेत. पण तू विचारतोच आहे चांगले अभंग कोणते. तर एवढंच मी सांगू शकेन की अर्थनिष्पत्तीच्या दृष्टीनं सर्वात चांगले अभंग हे काकड आरतीचे अभंग आहेत. सगळ्यात चांगले अभंग, त्याचे अर्थ इतके सुंदर आहेत. फक्त आपण ते अर्धवट झोपेत म्हणतो म्हणून कळत नाहीत. त्यातलं एक चरण मला खूप आवडतं. गुणवंत केलो दोष जाण्यासाठी, गुणवंत केलो दोष जाण्यासाठी, गुणवंत केलो दोष जाण्यासाठी, गुणवंत केलो दोष जाण्यासाठी. माझे मज पोटी बळकट दूषण, माझे मज पोटी बळकट दूषण, माझे मज पोटी बळकट दूषण, माझे मज पोटी बळकट दूषण. आता पुढे धीर काय देऊया मना, आता पुढे धीर काय देऊया मना, आता पुढे धीर काय देऊया मना, आता पुढे धीर काय देऊया मना. महाराज बोलतायत, गुणवंत केलो दोष जाण्यासाठी, माझे मजपोटी बळकट दूषण. आपल्यात काय दोष कमी त्या दुसऱ्याचे दाखवावेत. पार्ट एक आहे.
जे सगळे तरुण बसले त्या तरुणांना उद्बोधन आहे माझं. एखाद्याने निंदा केली ना, इकडे लक्ष द्या, दुःख मानायचं नाही. माझं हे सगळं प्रॅक्टिकल सांगणं आहे. कोणी निंदा केली ना, निंदिल जहे जन सुखे निंदू द्यावे, सज्जनी कोपावे नये बापा. खुशाल निंदा करू दे. याचं कारण लॉजिक सांगतो त्यातलं. कोणी निंदा केली तर आनंद मानायचा. का? सुखे निंदतो. तर निंदा करण्याच्या योग्यतेचे तरी झालो. वाह. निष्क्रिय माणसाची कोण निंदा करत नाही. जेवला झोपला त्याची कोण निंदा करेल? जरा डोकं वर निघायला लागलं की निंदेला आरंभ झाला. हे लक्षात ठेवा. मी कितीतरी कीर्तना दृष्टांत सांगलाय. समाजाची याची स्थिती आहे की ते आंब्याच्या झाडाला दगड मारतात, बाभळीच्या नाही. पटतोय दृष्टांत? बाभळीच्या कोणी दगड मारलाय का? बाभळीच्या नाही. दगड कोणाला मारतात? आंब्याच्या. आता पण नाही, अजून 15-20 दिवसांनी. अजून कैऱ्याच आहेत. चैत्र महिना लागला आंब्यावर दगड येतो. का? इकडं काय शब्द माहित नाही, पण आमच्याकडे शब्द आहे की आंबा पाडाला लागला. पाडच म्हणतात ना. आंबा पाडा, थोडा थोडा तो हिरवा आंबा तांबूस झाला. पाड लागला. पाड लागला की ते पोरं त्याच्यावर दगड मारतात. दृष्टांत फेकून द्या. पाड लागला की आंब्यावर जसा दगड येतो तसा आपल्यावर निंदेचा दगड आला की समजायचा आपला आंबा पाडाला लागलाय, म्हणूनच दगड आलाय. आपण आमचं समाधान करायचं. आपण त्याचा खंत करत बसायचं नाही. दुसरी गोष्ट, कोणी निंदा केली आपण त्याच्यावर रागवायचं पण नाही. ठीक आहे, चांगलं ऐकताय तुम्ही. आता पुढचं एक वाक्य सांगतो तुकाराम महाराजांचं. कळेल, थोडं नीट ऐकलं तर कळेल. एखादाच भाग्यवान माणूस की ज्याला निंदा करणारा शेजारी भेटतो. काय कळतंय? एखादाच भाग्यवान की ज्याला निंदा करणारा शेजारी भेटतो. आणि तुकाराम महाराजांनी तसंच लिहिलंय, निंदकाचे घर असावे गावाबाहेरी. पाठ असा आहे, गावाबाहेरी नाही, शेजारी. आपल्या शेजारीच पाहिजे. का शेजारी तसा असावा याची चिकित्सा मी केली. त्या तुकाराम महाराजांचं एक प्रमाण सापडलं. निंदकाचे तोंड साबणाची वडी, देहाची पासोडी शुद्ध करी. निंदकाचं तोंड तुझी पासोडी शुद्ध करील, म्हणून तो शेजारीच पाहिजे. आनंद मानायचा, कुणाची निंदा करायची बिलकुल नाही. देव भेटेल. देव भेटण्यासाठी तिसरं सूत्र सांगितलंय की भेटेल त्या संताला नमस्कार करा. मस्तक ठेंगाना, 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 मस्तक ठेंगाना. हरी संतांचा चरण, हरी संतांचा चरण, तुझा भावा आहे देवा, तुझा भावा आहे देवा. हरी संतांचा चरण, हरी संतांचा चरण, तुझा भावा आहे देवा, तुझा भावा आहे देवा. हा सर्वात उत्तम मार्ग आहे. कारण जीव आणि देव यांना जोडणारा दुवा कोण असेल तर ते संत आहेत. हरिप्राप्तीसी उपाय
धरावे संताविण प्राप्ती नाही, कैसी वेद देती ग्वाही. नाथबाबांनी सांगितलंयच. प्रॅक्टिकली सांगतो तुम्हा सगळ्यांना, सगळ्या पुरुषांना आणि माता भगिनींना, भेटेल त्या संताला नमस्कार करायचा. तो खरा आहे का ढोंगी आहे याची चर्चा करायची नाही. तुमच्या जिल्ह्यातलं एक उत्तम रत्न माझ्या उजव्या हाताला बसलंय, निळोबार आहे, जवळच आहे, गोरठाणकर. गेली 12 वर्ष माझ्या बरोबर आहे. उत्तम पकवाज. माझे मित्र एकनाथ महाराज गोष्टींकडे ते शिकले, माझ्यावर सतत आहे. आता पंडित माणिकजी मुंडेंकडे शिक्षण चालू आहे. त्यांना विचारा, आम्ही गाडीत बसलो असू, रस्त्याने जाताना एखादा पताका घेऊन वारकरी दिसला तरी आम्ही त्याला नमस्कार करतो. एखादे जैन मुनी चालले असतील, कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपाळी, कोणाच्या रूपानं एखादा भेटेल नाही सांगू शकत. माझा प्रसिद्ध दृष्टांत आहे, प्रॅक्टिकली सांगितलंय. यूट्यूबला लोक खूप बघतात, चांगलं माध्यम आहे सध्या. अनिवार्य आहे सांगतो चला. एकाने कीर्तनात ऐकलं, कीर्तन ऐकायला जात होता. त्याने ऐकलं की परीस नावाचा एक दगड आहे आणि तो लोखंडाचं सोनं करतो. तुम्ही सुद्धा ऐकलंय. एवढे बसलेत हजारो लोक. एखाद्याला परीस भेटलाय का हो? हाय का? एखादा हात वर करा. कशाला विचारायचं? ज्याने परीस बघितलाय तो कीर्तनाला कशाला येईल? साधं गणित आहे ना. परीसाचं वैशिष्ट्य असं आहे की तो लोखंडाचं सोनं करतो, हे त्याचं वैशिष्ट्य. त्यांनी कीर्तनात ऐकलं की परीस नावाचा एक दगड आहे आणि तो लोखंडाचं सोनं करतो. गोष्ट सोडून द्या, हे फार महत्वाची नाही. त्याला तो छंद लागला की परीस शोधायचा म्हणजे शोधायचा, काय होईल ते होईल. कृपया विनंती आहे, बोलू नका. 2 तासात हरिरंगात रंगून जायचं, बाकीच्या गोष्टीला तिळांजली द्यायची. देव माझा, मी देवाचा. काय सांगत होतो काका? हा, परीस नावाचा एक दगड तो शोधायला लागला. मग त्या गृहस्थानं काय केलं माहितीये? एक खिळा ठेवला खिशात लोखंडाचा. जरा रस्त्याने जाताना कुठं हिरवा, पिवळा, तांबडा, जांभळा वेगळा दगड दिसला की उचलायचा आणि त्याच्यावर तो घासून बघायचा, खेळा सोन्याचा झालाय का. आता परीस इतका सहज मिळणार आहे का? इतका सहज आहे का तो दिग्वतच्या माळावर भेटेल? काय झालं माहितीये? खिळा ठेवून ठेवून खिसा फाटला पण परीस नाही भेटला. तो खिळा गेला पडून. पण ते गिराईक सुद्धा एवढं चिकट होतं की तो लोहाराकडे गेला आणि विधभर आकाराची लोखंडाची पट्टी केली, त्याला भोग पाडलं, ती करगुट्यातच अडकवली. म्हणजे खिसा फाटायला नको, खिळा पडायला नको. आणि तो दगड जरा दिसला की त्या पट्टीवर घासायचा, असं सोन्याची झाली का बघायचा. जे कधीच कीर्तनाला जात होते त्यांनी त्याला नावं ठेवली, हा कीर्तन ऐकून बिघडला. काय चाळे चालले त्याचे, दगड काय घेतो, पट्टीवर काय घासतो. गाववाल्याने त्याचं नावच ठेवलं दगड घाश्या. पण त्याने काही चिकाटी सोडली नाही. अशी 10 वर्ष गेली, त्याचा कार्यक्रम चालूच. एक दिवस तो आंघोळ करून मोरीतून बाहेर आला, टॉवेलने अंग पुसत होता. तेवढ्यात त्याची बाई पोळ्या करत होती, ती किंचाळलीच. अहो अहो, काय तुमच्या कपड्याची पट्टी सोन्याची झाली? मग त्याचं लक्ष गेलं तर बावन कशी सोन्याची पट्टी चमकत होती. नाचायला लागला.
पट्टी सोन्याची झाली, पट्टी सोन्याची झाली. पण आनंद फार काळ टिकला नाही. मटकन खाली बसला, डोक्याला हात लावला. पट्टी सोन्याची झाली खरी, पण कोणत्या दगडानं? 10 वर्ष ती घासली दगडी. दृष्टांत संपला, काही फार महत्वाचा नाही. त्याला जसं कळलं नाही कोणत्या दगडानं पट्टी सोन्याची झाली, तसं भेटेल त्या संताला नमस्कार करा. कोणतं संत तुमचं सोनं करून जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. एखादा तरी असेल. काय कॅटेगरी आपण लावू शकतो, काय निकष आहेत आपण लावू शकत नाही. मस्तक ठेंगण करी संतांच्या चरणा, हे 3रं सूत्र झालं. 4थं सूत्र अभंगाच्या 5म अशा कडव्यामध्ये सांगितलं. वेचिते वचन, 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 तेरा है समाधान, तेरा है समाधान, तूच भावा आहे देव, तूच भावा आहे देव, तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे देव, तेरा है समाधान, तेरा है समाधान, तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे देव, तुझ बाबा ये देवा, तुझ बाबा ये देवा. हे 4थं सूत्र आहे. आपली वाणी पवित्र ठेवली पाहिजे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. कशामुळे? माझी सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, कल्प कल्प तपश्चर्या केली तेव्हा शब्द मुखात आले. ज्ञानेश्वरी वाचा, आपण वाचत आहात सगळेच वारकरी, पण ज्ञानेश्वर महाराज एकही शब्द कधी खाली उतरत नाहीत. समाजात अशी काही काही माणसं आहेत, बोलताना शिवी हे त्यांचं क्रियापद आहे. एक चांगलं वाक्य, मग शिवी हसडायची, मग फुल स्टॉप. बरं, घातली हे पण आठवत नाही, एवढं सहज आहे. सगळ्यांकडे मोबाईल आहेत, माझ्याकडे पण आहे, तुमच्याकडे पण आहे. आम्ही असं ठरवलंय की बाबा कुणाचा फोन आला तर रामकृष्ण हरी म्हणायचं. इंग्रज आळल्यासारखं हाय हॅलो असं नाही म्हणायचं. मला एक फोन आला, मी उचलला आणि रामकृष्ण हरी म्हटलो. काही चुकलं? निदान बाबा तो आस्तिक असो नाही तर नास्तिक असो, त्याच्या कानावर एक मंत्र तर जातोय. मी रामकृष्ण हरी म्हटलो आणि समोरून आवाज आला, त्याच्या आईला महाराजाला लागला वाटतं. माझा अनुभव सांगतोय. हा, दिला ठेवून फोन. मला वाटायला लागलं आपण चुकीच्या लोकांना तर कीर्तन ऐकत नाही ना. वाणी पुण्यवंत मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी.
सत्यम ब्रियात पण प्रियम ब्रुयात अशी आम्हाला आज्ञा आहे धर्माची. खरं बोलायचं पण गोड बोलायचं. मी त्याच्यासाठी एक स्वतंत्र कीर्तन करू शकेल. कित्येकांना बोलता येत नाही. कुठे काय बोलावं, कसं बोलावं याचा काही ताळमेळच नाही. सांगू म्हणता उदाहरण के तौर पर आमच्या एका मित्राचे वडील वारले. जायला पाहिजे, मला काही प्रवासात होतो, मला जमलं नाही. मुंबईची गोष्ट. 15 दिवसांनी एक लग्न होतं. त्या लग्नाला निमंत्रण होतं. गेलो. पहिल्या रॉला बसलोय, अक्षता हातात आहेत. तिकडं स्वस्ती श्री गणनायकं गजमुखम सुरू झालं. आणि ज्याचे वडील वारले होते ते माझ्याजवळ आले. म्हणले एवढी गर्दी आपल्या वडिलांच्या मैताला पण होती, वेळ कोणता आहे? मंगलाष्टक चालले आहेत, त्या वधूवरांना शुभाशीर्वाद द्यायचे आहेत, हातात अक्षता आहे, चर्चा काय चालली, कुठं काय बोलावं हे लोकांना कळत नाही. वाणी कशी पाहिजे. एक सांगू का, मी अनेक महापुरुषांचं ऐकलंय म्हणून हे अनुभवाचं कीर्तन आहे. महान भगवत भक्त पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज होते, ज्यांचं दर्शन सुद्धा दुर्मिळ होतं डोंगरेजी महाराजांचं. पण त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून त्यांच्या श्रीमुखातून 3 वेळा भागवत महापुराण ऐकण्याचा मला पवित्र योग आला. ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. काय सुंदर बोलत होते डोंगरेजी महाराज. आधी ते भाव विभोर होऊन वृंदावनात जात आणि मग कथा सुरू होत असे. त्यांची भागवत कथा ऐकल्यामुळे सध्याच्या भागवत कथा आहेत का ऑर्केस्ट्रा हेच कळत नाही. एकही वाद्य नव्हतं डोंगरे महाराजांच्या भागवत कथेत, एकही वाद्य नाही. कधीतरी सांगेन मी. पण डोंगरेजी महाराजांनी एक वाक्य सांगितलं, ते माझ्या कानात रुंजी आज पण घालतंय. इकडे लक्ष द्या, लिहून ठेवा. एका महापुरुषाचं वचन. ते म्हणाले, एखाद्याचं हृदय जळेल, एखाद्याचं हृदय जळेल असं एखादं वाक्य आपल्या तोंडातून गेलं तर त्या व्यक्तीला एक मंदिर जाळण्याचं पाप लागतं. बोलताना किती जपलं पाहिजे. अशी पवित्र वाणी ठेवली तर देव भेटेल. 4 मी सूत्र सांगितली. देव पाहिजे ना. 1 भावशुद्ध अंतकरणाने भजन करा. 2 कुणाची निंदा करू नका. 3 भेटेल त्या संताला नमस्कारा. 4 आपली वाणी पवित्र ठेवा. राहिलेलं 5वं सूत्र आहे, ते नंतर सांगतो. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भगवत भजन करा. भजनानंतर 5वं सूत्र सांगतो. विठोबा रखुमाई सूत्र आहे, इकडे लक्ष द्या. आपल्याला होईल तेवढा परोपकार करावा. मी एक वाक्य सांगू संत वचनाच्या आधारानं. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. संतांची दया जर समुद्र एवढी असेल तर आपली ओढ्या एवढी तर पाहिजे. समुद्र एवढी नाही करू शकत आपण. एकदा इथे नाशकातच आलो होतो, कुठेतरी कीर्तन होतं. पण माझे मित्र द्वारकानाथ मोकाट बसले तिथं. ते येणार होते घ्यायला मला. नाशिक रोडला थांबलो होतो गाडी. चित्र बघत होतो समोर. तर तिथं एक असं माणुसकीची भिंत आहे. एक चांगला कन्सेप्ट आहे. थोडं ऐका तर खरं माहीत नाही आपल्याला. आमच्या पुण्याला पण आहे. माणुसकीची भिंत म्हणजे काय, तर आपले जुने कपडे तिथं ठेवायचे. ज्याला गरज असेल तो गरीब घेऊन जाईल. एवढा तो उपकार केला पाहिजे. मी त्या काचेतून बघत होतो आणि चित्र असं दिसलं, मी विसरू नाही शकत. एक 30-35 वर्षाची बाई आली. ते कपडे शोधायला लागली ढिगात. दिवाळी तोंडावर होती. तिचं एक 8-10 वर्षाचं मूल सुद्धा ते कपडे शोधत होतं. तेवढ्यात एक पोलकं सापडलं त्याला, आपल्या आईच्या मापाचं. त्याने आईला दाखवलं. एवढा आनंद झाला त्या बाळाला आणि त्या आईला. त्या आईने त्याला कुशीत घेतलं, त्याचे 2 पापे घेतले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
आपल्या जुन्या कपड्यावर एखाद्याची दिवाळी होत असेल तर तेवढा उपकार करायला काय अडचण आहे आपल्याला? हे सामाजिक भान असणं काय अवघड आहे? उगीच बोहारीण आली तर सगळे कपडे द्यायचे आणि एवढंसं बघूला घ्यायचं. उपकार करा. उपकाराचं फळ खूप मोठं आहे. गोष्ट सांगतो, वेळ संपत चाललाय आणि भुकेच्या वेळी जास्त तत्वज्ञान सांगू नये. पुढेही बहुत करणे आहे. मलाही भूक लागलेली आहे. सकाळपासून प्रवास सुरू आहे. इकडे लक्ष द्या. गोष्ट मी सांगत असतो, खूप सुंदर गोष्ट आहे. मृगाचा पाऊस पडला होता. मृदगंध सुटला होता. एक जण मला आला, म्हणला, बाबा तुम्हाला मृदुंग म्हणायचं का? तुला शब्द कळला नाही त्याला मी काय करू? मृदुंग वेगळा, मृदगंध वेगळा. हे वाजवतायत हा मृदंग आहे. मृदगंध म्हणजे मातीचा सुगंध. माझ्या एका मित्राने फेसबुकला पोस्ट चांगली टाकली होती. बताते है, फार सुंदर. काय काय लोक चांगलं टाकतात. त्याने काय, मृगाचा पाऊस पडला होता आणि त्याने असं टिकलं पोस्टमध्ये. आजही मला ते आठवते. सांगू, असं लिहिलं होतं, आज मृगाचा पहिला पाऊस पडला आणि बाजारातील अत्तराचे दर कोसळले. काय सुंदर विचार दिला. अत्तर निर्माण करता येईल पण तो मातीचा सुगंध कधीच येऊ शकत नाही पाऊस पडल्याशिवाय. आणि मिरग वाफेला झाडं लावतात आपण शेतकरी सगळे. मी पण कृषकच आहे. एका शेताच्या बांधावर एक 80 वर्षाचा म्हातारा झाड लावत होता. ते देशाचा राजा आला तिथं घोड्यावर बसून. हा म्हातारा काय करतो म्हणून विचारलं. काय करता बाबा? म्हणजे झाड लावतोय. कशाचं? अक्रोडाचं. अक्रोड बघितलं का तुम्ही? एवढा एवढा असतो, फोडला की त्याच्यात गर निघतो, तो सुका मेवा म्हणून खातात. मला काही लगेच द्यायचा नाही तुम्हाला. पण त्या अक्रोडाची अशी कथा आहे की लावल्या दिवसापासून 100 वर्षांनी फळ येतं. म्हातारा 80 वर्षाचा, बरीच फळं खाल्ली असतील नाही. त्या राजाने त्याला सांगितलं, वेड्या कशाला हे झाड लावतो, उपटून फेक. ह्याला फळं कधी येणार आणि तू कधी खाणार? मी तुला नवीन कलमी आंब्याचं रोप देतो, लावल्यापासून 3 वर्षात फळं. निदान वयाचा विचार करता आमरस खाऊन तरी. त्या म्हाताऱ्याचे केस काय उन्हानं पांढरे झाले नव्हते, अनुभवी होता. त्याने राजाला सुनावलं, सरकार हे झाड माझ्यासाठी लावत नाही, कारण मी आत्ता अक्रोड खातोय. हे माझ्या आजोबांनी लावलेली झाडं आहेत, त्यांच्या उपकाराचं फळ मी खातोय आणि हा झाड लावतोय, हा पुढच्या पिढीवर उपकार चाललाय, असं त्यांनी उत्तर दिलं. राजाला काय आनंद झाला. त्याने बक्षीस द्यायला खिशात हात घातला. आता तो राजाचा खिस्सा आहे, तो का वारकऱ्याचा खिस्सा आहे? वारकऱ्याच्या खिशात हात घातला तर एक तर आरपार जाईल, नाही तर सापडला तर ज्ञानोबारायचा हरिपाठ. हे जुन्या वारकऱ्याविषयी. ही गोष्ट जुन्या वारकऱ्याची आहे, नवीन नाही. मला माफ करा. आता नवीन वारकऱ्याच्या खिशात हात घातला तर आयफोन पण निघेल 14, 15. वारकरी काही गरीब राहिलं नाही आणि राहू नये. आमची मतं काका अशीत, राहू नये. आणि वारकऱ्यांनी निदान हा विचार केला पाहिजे की आपल्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, आपण कसं असलं पाहिजे हे वारकऱ्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी त्या राजाने खिशात हात घातला, 100 सोन्याची नाणी काढली. राजाच आहे तो, आणि त्या म्हाताऱ्याच्या हातात दिली. राजाने घोड्याला टाच मारली, राजाने निघाला तर तो म्हातारा हसला. राजाने घोड्याचा लगाम खेचला. म्हणले, का रे हसला? म्हणले, असंच हसलो. नाही म्हणले, असंच हसतात त्याला लोक इस्पितळात पाठवतात, मेंटल हॉस्पिटल. का हसला? तो म्हणला, हसू नाही तर काय करू. का हसला? अहो म्हणले, हे झाड लावलंय, ह्याला 100 वर्षाने फळ येईल तेव्हा मी नसणार. फळ येईल का नाही माहिती नाही, पण लावल्या लावल्या तर फळ आलं. काय कळतंय का नाही तुम्हाला? 100 सोन्याची नाणी भेटली, हे फळच आहे ना.
येईल तेव्हा बघू. लावल्या लावल्या तर फळ आलं. राजाला एवढा आनंद झाला, त्याने दुसऱ्या खिशात हात घातला बक्षीस द्यायला. परत सोन्याची 100 नाणी काढली, त्या म्हाताऱ्याच्या हातात दिली आणि घोड्याला टाच मारली. राजा निघाला तेवढ्यात तो म्हातारा परत हसला. राजाने परत लगाम खेचला. म्हणले, का रे हसला? त्याला असंच हसलो साहेब, जा. नाही नाही म्हणले, तसा जाणार नाही सांगितल्याशिवाय, कारण तू साधा म्हातारा नाही, पक्का इरसाल म्हातारा आहेस म्हणले. का हसला? त्याने उत्तर दिलं, सरकार आता विचारलं म्हणून सांगतो. हसू यायचं कारण एवढंच आहे, 80 वर्षाची उमर झाली, 80 वर्ष बघत आलो, प्रत्येक झाडाला एकदाच हंगाम येतो वर्षातून. माझ्या या झाडाला 10 मिनिटात 2दा हंगाम आला, म्हणून मला हसू आलं. आता राजाला तिसरा खिस्सा नव्हता आणि मलाही सांगायला वेळ नाही, थांबलेलं बरं नाही. परोपकाराची फळं मोठी आहेत. ही 5 सूत्र मी तुम्हाला सांगितली. आता समारोप करतो. बहुत बढ़िया बताते हैं, गौर से सुनो. 5 सूत्र दिली. ही 5 गोष्टी तुमच्याकडे असतील तर देव भेटेल. किती? 1, जर भावशुद्ध अंतकरणाने भजन केलं. 2, कुणाची निंदा नाही केली. 3, भेटेल त्या संताला नमस्कार केला. 4, आपली वाणी पवित्र ठेवली. आणि 5, आयुष्यभर जर परोपकार केला तर देव भेटेल. तुकाराम माणसं म्हणणं. आता त्याच्या पुढचा विचार मी सांगतो, इकडे लक्ष द्या. महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातूनच, त्यांच्याच कृपेनं, जर तुम्ही भावशुद्ध अंतकरणाने भजन केलं, जर तुम्ही कुणाची निंदा नाही केली आयुष्यभर, जर तुम्ही आयुष्यभर भेटेल त्या संताला नमस्कार केला, साधूला नमस्कार केला. 4, आयुष्यभर तुम्ही स्वतःची वाणी जर पवित्र ठेवली आणि आयुष्यभर जर तुम्ही परोपकार केला तर तुम्हाला देव भेटेल, यात नवल नाही. तुम्हीच देव व्हाल. त्या सूत्राचा विचार काय? तुम्हीच देव व्हाल. अशा गुणानं जर राहिलं तर गावातले लोक चर्चा करतील, हा आमच्या गावातला देव माणूस आहे, त्यांनी आयुष्यात कधी भजन सोडलं नाही, या माणसाने आयुष्यात कधी कुणाची निंदा केली नाही, या माणसाने आयुष्यभर संतांची सेवा केली, या माणसाने आयुष्यभर आपली वाणी पवित्र ठेवली आणि जमेल तेवढा परोपकार केला, हा आमच्या गावातला देव माणूस आहे. ही देव भेटण्याची पंचसूत्री म्हणण्यापेक्षा स्वतःला देव करण्याची पंचसूत्री तुकाराम महाराज सांगितली. अशी जर केली तर आयुष्य मंगलमय होऊन जाईल. याच माध्यमातून ज्ञानोबा तुकोबा संत झाले, देव झाले. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, समारोप करतो. खूप सुंदर उत्सव भोईगावकरांनी केला. सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे. जशी ईश प्राप्तीची पंचसूत्री सांगितली तशी व्यावहारिक जीवन यशस्वी होण्याची पंचसूत्री तरुणांना सांगतो, जे तरुण आज कीर्तनाला आहेत. 1, लिहून ठेवा, उत्तम प्रकृती. सुदृढ असलं पाहिजे. माझी आजी 105 वर्ष जगली. 105व्या वर्षी तिला चष्मा नव्हता. 32च्या 32 दात होते, एकही पडला नव्हता. सुदृढ. उद्याचा भारत बलवान व्हायचा असेल तर प्रकृती उत्तम पाहिजे. 8वीतला मुलगा जाड भिंगाचा चष्मा लावून कॉम्प्युटर बघतो. 80 वर्षी काय होणार आहे? उत्तम प्रकृती. 2, पुरेशी संपत्ती. सगळ्या तरुणांनी कानाची रंध्र उघडी ठेवू नये का? पैसा पाहिजे. माफ करा जास्त बोलल्याबद्दल. संसारिक असो नाही तर पारमार्थिक असो, द्रव्य पाहिजे. हे सुंदर पखवाज वाजवत आहेत. तरुण मुलगा आहे, उत्तम पखवाज वाजवत आहे, निळोबाच्या जोडीला आहे. पण पखवाज घ्यायचा असेल तर 25,000 पाहिजेत. शाई भरायला 2,000 लागतात. आपण टाळकरी काही दगडाची टाळ वाजवणार आहे. 2,000 रुपयाला टाळ झालाय. म्हणजे संसाराला पैसा लागतो तसा परमार्थाला पण लागतो. पैसा पाहिजे. पुढचं गणित सांगतो, नाही कोई बताएगा मैं बताता हूं. कफल्लक माणसाला या समाजात शून्य किंमत आहे. म्हणून उत्तम प्रकृती आणि पुरेशी संपत्ती. मी पुरेशी बोललोय, अतिरिक्त नाही. अतिरिक्त पैसा झाला की नोटबंदी येते.
एकदा अनुभव घेतलाय. उत्तम प्रकृती, 2 पुरेशी संपत्ती, 3 संस्कारित संतती. आपली संतती संस्कारित पाहिजे. असं होऊ नये की बापाला चौकातून आणावं लागेल मुलाला संध्याकाळी 7 नंतर. काय उपयोग त्या संततीचा? उत्तम प्रकृती, 2 पुरेशी संपत्ती, 3 संस्कारित संतती, 4 संतांची संगती आणि 5 ईश्वराची भक्ती. तो सगळ्यात मोठा माणूस आहे, लक्षात ठेवा. हे कमवायला शिका. हे सर्वात महत्त्वाचं गणित सांगितलंय. सगळ्यांना आवाहन आहे, वाईट खाऊ नका. मांसाहार आपला आहार नाही. मारुतीराची स्थापना केली. भगवान गणपती आहेत, पांडुरंग रुक्मिणी आहेत. वाईट खाऊ नका. काय खाण्यात अर्थ आहे? मांस करता हौस करी, जोडून वैरी ठेवीला. मी सांगलीला जातो काका. आता आमच्या प्रकाशरावचं घर कसं आहे, माझे मित्र आहेत ते गोरठाणला. एकत्र कुटुंब आहे. तसं ते कुटुंब आहे. 40 लोक आहेत त्या कुटुंबात. 39 लोकांनी माळ घातली. 82 वर्षाचे त्याचे वडील आहेत, पण 2 नंबरचा मुलगा अजून माळ घालत नाही. मी आत्ता गेलो होतो जानेवारी महिन्यात. त्यांना म्हणलं, अहो नाना, हे तुमचे 2 नंबरचे चिरंजीव एकटेच राहिलेत आपल्या घरात. आज चांगला दिवस आहे संक्रांतीचा, माळ घालू त्यांना. हां म्हणले, त्याला नाही माळ घालायची. म्हणलं का? तो पाहुण्यासाठी ठेवलाय. काय धोरणं आहेत घरातली मला सांगा. म्हणजे एखादा पाहुणा जर रविवारी आला, तुम्हाला चांगलं कळते तर खुलासा करायचं कारण नाही. असे नमुन्यावारी राहू नका. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. नाही तर बरीच माणसं संध्याकाळी 6 नंतर पाऊले चालती. पंढरीची नाही म्हणालो अजून मी. आम्हाला द्रवाचा कंटाळा नाही, आम्हाला उपद्रवाचा कंटाळा आहे, लक्षात ठेवा. माझी एक भगिनी आहे, तिने पोस्ट टाकली होती फेसबुकला. चांगलं लिहितात काय काय, सांगू म्हणता क्या लिखा था उसने. त्याने असं लिहिलं, नवीन दारुड्यांचा. नाही कळलं का अजून? नवीन दारुड्यांचा जन्म 31 डिसेंबरला होतो. गटारी अमावस्या असले घाणेरडे सण साजऱ्यापेक्षा धर्माची गुढी गुढीपाडव्याला उभी करूया आणि सुजलाम सुफलाम करूया. हे आमचे सण आम्ही करतो. कशासाठी एवढे उत्सव लाखो रुपयाचे खर्च करून? पिऊ नका. काय बुद्धिभ्रष्ट होतात लोक. एक माझ्या कीर्तनातच आला पाया पडायला पिऊनच. हे चोपदार असतात ते त्याला हाकलत होते, तिकडे जा, इकडे येऊ नको, बाबांकडे येऊ नको. तो तिथनं ओरडायचा मोठ्यांदा, मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे. मी त्या चोपदार म्हणलं, त्याला इकडे येऊ दे, काय विचारायचे ते विचारू दे. आणि ही गावात वाजणारी घंटा आहे. उद्या गावभर सांगेल रात्रीच्या बोवाला काहीच येत नाही, त्याला येऊ दे. तो आला ना, काका माझ्या पायावर डोकं ठेवलं. तशा स्थितीत त्याला कळलं इथं पाया पडावं लागतंय. तो पाया पडला ना, असा माझ्याकडे बघायला लागला. ते बघणं विचित्र असतं, तुम्ही बघून बघा. असा बघून हे मी त्याला म्हणलं, का हो, मला प्रश्न विचारायचा आहे. विचारू का? म्हणलं विचार. मला वाटलं काय संसारातलं विचारेल काहीतरी, बालबच्चेवाला आहे. मलाच दमात विचारलं, उत्तर देणार का? मग मी सावध झालो. मी म्हटलं आलं तर देईल, मला पण सगळं येत नाही. म्हणलं आपण सावध पाहिजे, नाही तर आपल्यालाच विचारायचा पहिल्या धारेची कुठं मिळते. आपण काय सांगणार जर आपण त्या रस्त्याला गेलोच नाही? आपण काय सांगणार? विचारू शकतो तो. मग त्याने मला प्रश्न विचारला, तुम्हाला अगस्त्य ऋषी माहिती आहे का? मला धक्का बसला काका. मग त्याला अगस्ती माहिती म्हणजे त्यांनी पुराण वाचलंय नाही का? अगस्ती मोठे ऋषी होते का बाबा? मग तो अगस्ती किती घोटात सागर प्याला? म्हटलं 3 घोटात प्याला. मग मी एका घोटात 9 सागर पिऊन आलो. तो मोठा का मी मोठा? म्हटलं तूच मोठा. आता ब्रह्मांडात तुझ्यापेक्षा कोण मोठा आहे? काय बुद्धिभ्रष्ट माणसं होतात बाबा. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेनं पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, आळंदी, पंढरी, त्र्यंबकेश्वर, पैठण, देहू अशा संत तीर्थांची वारी करा. आणि हे सगळं करण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला. याच्यासारखा आनंद कशातच नाही बाबा, लक्षात ठेवा. कशात
इथपासून त्या कडेपर्यंत सगळे आमचे वारकरी आहेत, उत्तम भजन करणारे, हे सगळे उत्तम गायक. या सगळ्या उपस्थित गुणीजनांचं मी अभिष्ट चिंतन करतो. सर्वांचा नामोल्लेख मला करता येणार नाही, मला माहीतही नसेल, पण एक एक असं रत्न इथं उभं आहे. आता भोयेगावकराचं पुण्य आहे, यात एखादं रत्न उत्सवाला भेटणं कठीण आहे, पण एवढी रत्न आज 7 दिवस इथं आहे. तुम्ही सर्व कला गुणसंपन्न माझ्या मित्रांचं मी अभिष्ट चिंतन करतो. दोनही पखवाजाने उत्तम कीर्तन वाजवलंय, उत्तम गायन झालंय. मला यायला वेळ झाला तरी मी वेळेत सोडलंय. यानंतर महाप्रसाद होणार आहे. ज्या लोकांनी अन्नदानाची सेवा केली त्यांचंही सगळ्यात श्रेष्ठ असेल तर अन्नदान आहे. येथे एक शीत दिले अन्न होय उत्तम कोटी कुळाचे उद्धरण असं वर्णन केलेलं आहे. मी आल्याबरोबर आमच्या विठ्ठलराव मेमानेंकडे गेलो. एक सुविद्य असं व्यक्तिमत्व या गावातलं. मार्थ उज्ज्वल होत राहो. मारुतीरायाच्या चरणी झालेली सेवा समर्पित. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली देवा पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले.